इथे कोल्हे ह्या गावात आहे आता, आणि कोल्हे ह्या गावाचा सरकारी दवाखाना आहे जो इथे लिहिलेला आहे की अंदाजे रक्कम 89.87 लाख म्हणजे जवळजवळ 1 कोटी पर्यंत खर्च या दवाखान्यावर झालेला आहे। जिल्हा परिषदेने तो केला आहे। आणि ह्या दवाखान्याची अवस्था पहा, हा कदाचित आता 5-7 वर्षापूर्वी बांधकामाचं झालंय, नुसती बिल्डिंग बांधून तयार आहे आणि ही अवस्था आहे आता। म्हणजे 1 कोटी रुपये जनतेचा पाण्यात गेलेला आहे। हे बंद आहे, याचं उद्घाटन सुद्धा झालेलं नाही तुमच्या माहितीसाठी। खिडक्या तुटलेल्या आहे, गवत वाढलेलं आहे आणि याला असं लॉक आहे। मला प्रश्न आहे की जर अशीच अवस्था करायची होती तर कशाला 1 कोटी रुपयाचं म्हणजे काय म्हणून हे बांधकाम केलंय, कशासाठी म्हणून की आम्ही जिल्हा परिषद सदस्य आहोत, आम्ही 90 लाख रुपये मंजूर करून आणले। तुम्ही निवडणुकींसाठी ओटांसाठी जनतेचा वापर करता, लोकांच्या आरोग्याचं तुम्हाला काही घेणं देणं आहे का? बिलकुल नाहीये। ते बघ तिकडे ते बघा तिकडे ते गवत असं वाढलेलं आहे, ह्या साईडला गवत वाढलेलं आहे। बरं गवत हे तर आहेच, म्हणजे इथे तर आता दारू बिरू हे सगळं, म्हणजे हा सरकारी दवाखाना आहे असं तुम्हाला बघून वाटणार पण नाही। आणि ह्या फुटलेल्या खिडक्या आहेत, जाळ लागलाय सगळ्या बिल्डिंगला। एवढा खर्च केलाच कशाला आहे मग? म्हणजे हा खर्च कशासाठी झालाय? मी तुम्हाला सांगते, जे लोक माझा व्हिडिओ बघत असतील त्या सगळ्यांना सांगते, आपले राजकारणी आपल्याला येड्यात काढतात। कशासाठी केलं एवढी बिल्डिंग? फक्त मंजूर करून आणले, त्यातले अर्धे खाऊन घेतले, ती बिल्डिंग उभी केली, तिला लॉक लावून दिला, तिचं उद्घाटन पण केलेलं नाहीये। तुम्हाला आपल्याला वर्षानुवर्ष यांनी येड्यात काढलंय। आणि मधु काटे काका तुमच्या स्टेजच झालेला हा आहे, तुम्ही आमचे झेडपी सदस्य होता तेव्हा तुम्ही तर येड्यात काढायचं ठरवूनच टाकलंय आम्हाला असं वाटतंय। पूल बांधण्याचे 47 लाखाचा पूल पिंपळगावला केला, तो वाहून गेला एका पावसामध्ये। ही बिल्डिंग बांधलीये 90 लाखाची, ती अशीच धुळखात पडलीये। कशाला मंजूर करून आणता प्रकल्प ते जर तुम्हाला राबवायचे नाहीत तर? आणि हा बाकीच्या मुद्द्यांचा ठीक आहे हो, पण हा आरोग्याचा मुद्दा आहे। इथे कुणाला सर्पदंश झाला, एखादी बाई प्रेग्नंट असली, तिला काही इमर्जन्सी असली तर जा दुसऱ्या गावाला पळत आपण कुठे राहतोय, म्हणजे कुठल्या शतकात आपण वावरतोय याचा तरी विचार करा। म्हणजे थोडीशी लाज सगळ्या राजकारण्यांनी वाटू द्या आता तरी।